स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन एका व्लॉगमध्ये, लॉंग फॉर्म व्लॉगमध्ये. तर आज मी आणि माझी फॅमिली ॲक्च्युली बाहेर आलेलो आहोत, ते म्हणजे कर्जतला पोलोस पॅराडाईज फार्म हाऊसला. तर फर्स्ट टाईम आहे. कर्जतपासून भयानक आतमध्ये गुगलवरती किंवा यूट्यूबवरती तुम्हाला दाखवतील की जवळ आहे वगैरे, पण खूप आत आहे. पण तोपर्यंत आत्ता तुम्हाला मी ही ओव्हरऑल जी प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला दाखवते. लेट्स गो. सर्वात पहिले त्या एंट्रीला तुम्हाला मिळेल मस्त असा पोलो पॅराडाईजचा बोर्ड बघायला. त्याच्यानंतर ह्या स्वर्गामध्ये तुम्हाला दरवाजा उघडून एंट्री करायची आहे. स्वर्ग ह्यासाठी कारण जेन्युइनली प्रॉपर्टी एवढी सुंदर आहे की ही एकदम मधोमध आहे. डोंगरांच्या आजूबाजूला तुम्ही डोंगर बघूच शकता, मोठे मोठे डोंगर, त्याच्यामध्ये प्रॉपर्टी. त्या प्रॉपर्टीमध्ये असलेली हिरवळ तर वेगळीच होती. प्रचंड प्रकारची तुम्हाला झाडं बघायला मिळतील इथे. सुपारी, नारळ, त्याच्यानंतर चिकू, आंबा आणि भरपूर काय काय जे मला माहीत पण नाही आहेत, अर्ध्यापेक्षा जास्त नावं. पण अशी खूप हिरवळ होती इथे. आणि एवढं नक्कीच सांगेल की आपलं जे डेली रूटीन असतं, भागदौड़ की ज़िंदगी होती है, उसमें अगर तुमको लेने का है ब्रेक, तो पक्के से मैं बोल सकती हूँ यहाँ तो जाना ज़रूर बनता है भाई, एटलीस्ट एक बार तो सही. कारण एवढी छान प्रॉपर्टी आहे. जागोजागी तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट्स भेटतील, पाहिजे तिथे भेटेल, जेणेकरून तुम्ही तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत कुठेही बसून चिल करू शकता. आणि छोटे छोटे गेम्स होते तिथे, जे पूल, डार्ट वगैरे खूप काय होतं. जास्त खेळायला नाही भेटलं आम्हाला ह्या वेळेला. नेक्स्ट टाईम कधी जाईन तर नक्की एन्जॉय करेन. आणि बॉनफायर वगैरे पण आहे, पण तुम्हाला त्याच्यासाठी आधी इन्फॉर्मेशन त्यांना द्यायला लागते, जेणेकरून ते प्रिपरेशन करतील आधीच. गेल्याच आम्ही ॲक्च्युली लंचला गेलो होतो, कारण दुपारी गेलो होतो आम्ही. तर लंचला होतं मस्त असं पंजाबी चिकन, बटाट्याची पिवळी भाजी, पंजाबी छोले आणि त्याच्यापुढे मी पहिल्यांदाच खाल्लेली ती म्हणजे कढी पकोडा. मस्त टेस्ट होती, जाड अशी, घट्ट अशी. सॅलड होतं, त्याच्यानंतर पायनॅपल शिरावास, जबरदस्त टेस्ट होती. मला सगळ्यात जास्त काय आवडलं असेल तर ते म्हणजे पायनॅपल शिरा. बाकी लोणचं, भात, चपाती वगैरे सगळंच होतं. तुम्हाला पाहिजे तसं मिळेल. आणि मला फक्त एवढंच सांगायचं आहे, मागच्या व्हिडिओमध्ये एडिटिंग एरर्समुळे मला ही व्हिडिओ परत पोस्ट करायला लागते. आय होप तुम्ही ह्या व्हिडिओला पण तेवढंच प्रेम द्याल. आणि मला पण सांगा तुम्ही कशी वाटतात व्हिडिओ, आणि तुम्हाला प्रॉपर्टी कशी वाटली तेही मला सांगा. मी तर जाऊन आले, आता तुम्ही कधी प्लॅन करताय नाही ते पण मला कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर चेंज वगैरे करून मस्त पूलमध्ये एन्जॉय केलेलं आहे. पूलची हाईट वगैरे पण जबरदस्त आहे. बेबी पूल पण मिळेल तुम्हाला, आणि तुमची हाईट 4-5 असेल तरी पण तुम्ही एन्जॉय करू शकता. सो फायनली असं मस्त रेडी होऊन तयार झालेली आहे, बघू शकता. आता थोडंसं हाईटी टाईम आहे, त्याच्यासाठी चालले जरा बघायला स्टे. सो हा बेसिकली ह्यांचा डायनिंग एरिया आहे. इथे पण बघू शकता किती छान वाटतंय. असं साधं सिंपल गावा टाईपचं जे वाईब पाहिजे असेल तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता. इथे आम्हाला भेटलं होतं हायटीमध्ये मस्त असं ब्रेड पकोडा विथ गरमागरम चाय, आणि ते एन्जॉय केलेलं आहे. माझी जास्त तब्येत खराब झाली होती थोडंसं, म्हणून मी जास्त काही खाल्लं नव्हतं. बट टेस्ट वॉज अमेझिंग. एकदम गरमागरम सर्व केलं होतं त्यांनी, चहा पण आणि पकोडा पण. आणि त्याच्यानंतर खाऊन पिऊन सगळ्यांनी गप्पा मारलेल्या आहेत भरपूर, आणि मग तिथून पुढे आलेली आहे. सो हायटी वगैरे करून झालेलं आहे. नाश्त्याला तुम्ही बघितलंच, मस्त असं पॅटीस आणि आता चहा वगैरे आला आहे. तर मला थोडंसं हेल्थ इश्यूजमुळे मी आता नाश्ता जरी जास्त काही केलेला नाही आहे, पण मला तुम्हाला आत्ता संध्याकाळचा व्ह्यू दाखवायचा आहे. लाईट्समध्ये हा फार्म हाऊस किती छान वाटतो ते. वेट. सो हा स्विमिंग पूल आहे, आणि हा आता संध्याकाळसाठी डान्स फ्लोअर, रेन डान्स वगैरे तिथेच होतो. इथे म्युझिक चालू आहे. ही झाडं अशी छान लाईटनी लावलेली आहेत. आणि हा साधारण इकडचा असा एरिया. ओ या रूम टूर पण तुम्हाला मी देऊन देते इथे एकदा. सो इथे बेसिकली 2 डॉमेटरी रूम्स आहेत. एक हा आहे आणि हा आमचा आहे, कॉटेज नंबर 2. सॉरी फॉर द पसारा, बट 4 बेड आहेत इथे मोठे मोठे, 2-2 लोक झोपू शकतात. प्लस इथे 2 सोफा कम बेड आहेत, विच इज व्हेरी कन्व्हिनियंट.
आणि इथे असा एक कॅबिनेट दिलेला आहे तुम्हाला कपडे वगैरे ठेवण्यासाठी. आणि हा आहे बाथरूम विच इज व्हेरी प्रिटी मच नीट अँड क्लीन. इथे गिझर वगैरे आहे तुम्हाला. इथे वॉश बेसिन आहे. इथे तुम्हाला एक्स्ट्रा बेड्स दिलेले आहेत. फोल्डेबल बेड्स आहेत हे. आणि इथे काय तुम्ही कपडे वगैरे वाळत घालू शकता भिजल्यानंतर, लगेच जायचं नसेल तर. अदरवाईज हे असं व्ह्यू आहे छान मस्त असा. आता आपण भेटूयात डिनरला. बघूयात डिनरच्या वेळेस काय असेल ते. चिकन वगैरे आहे साधारण इथे. सो लेट्स सी. आणि डिनरला मेन्यूमध्ये होतं खूप काय काय. इथे जेवण तुम्हाला कधीही जेवा पण तुम्हाला गरम गरमच मिळेल. तर इथे होत्या मस्त अशा सॉफ्ट भाकरी, सॅलड, राईस, जिलेबी. मग होते हे फ्रायम्स ज्याची टेस्ट कमाल होती. घट्ट जाड असं मस्त वरण जे सगळ्यांनाच आवडतं आय नो. त्याच्यानंतर होतं मटर पनीर. ह्याची टेस्ट जबरदस्त होती. फुल रेस्टॉरंट स्टाईल. जेवण बनवणारे दादा वगैरे खूप छान होते इथले. आणि त्यांनी नंतर ते कोबीची भाजी वगैरे पण बनवलेली. आणि इथे होतं आगरी चिकन. वॉज गुड. मस्त टेस्ट होती. आणि फुल गरम गरम थंडीमध्ये गरम जेवण कोणाला नाही आवडत. त्याच्यानंतर मस्त असं सगळ्यांनी बॉनफायर एन्जॉय केलेला आहे. खूप थंडी होती. बॉनफायरची मजा अलगच होती. आपल्या सिटीमध्ये आपल्याला काय करायला भेटत नाही पण इथे भारी वाटत होतं. तुम्ही नक्की जाऊन बघा. तुम्हाला प्रॉपर्टी कशी वाटली ते पण मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कधी प्लॅन करते तेही मला सांगा. सो हॅलो, आज आहे ह्या प्रॉपर्टीवरती आमचा डे 2. आता ऑलमोस्ट निघायची तयारी चालू आहे. त्याच्या आधी आता ब्रेकफास्ट करायला जायचं आहे. तर चला दाखवते ब्रेकफास्टला काय आहे. सो ब्रेकफास्टमध्ये इथे सगळ्यात पहिले तर पावाचा डब्बा होता. कारण मेन्यूमध्ये होतं मस्त असं मिसळ आणि पाव. दुसरा ऑप्शन होता बुर्जी पाव. त्याच्यासोबत कांदा लिंबू जे लागतं ते पण होतं. आणि ही आहे मिसळचा रस्ता. मस्त असता झणझणीत होता. छान टेस्ट होती. आणि बुर्जी पण खूप भारी होती. आणि ही होती माझी प्लेट. चला आता फायनली वेळ आलेली आहे ह्या सुंदर अशा प्रॉपर्टीला आता बाय बाय बोलायची. आणि आपण पण भेटूयात पुढच्या कुठल्या तरी चांगल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.